सोमा पहिला चेंडू डाऊन द लेग साइड. अवांतर चेंडूने मात्र या डावाची होते सुरुवात. व्हाईट बॉल. व्हाईट +1 सलगचा दुसरा चेंडू अवांतर आलाय. या 2 धावा मात्र जोडल्या जात आहेत टीमच्या टोटल मध्ये. गोलंदाजी मार्कवर सोमा एक वेगवान गोलंदाज. काल त्यांचा वाढदिवस होता. खूप साऱ्या शुभेच्छा असतील पाटण तालुका क्रिकेटच्या माध्यमातून. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. बॅकवर्ड स्कोरला बाबूराव पाटील चेंडूवर जात असताना दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. एकच धाव इथे मात्र प्राप्त केली जाते. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर या एका धावेच्या मदतीने. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. भरत कुराडे त्यांच्या साथीला मिस्टर पीटीपीएल राजेश कुराडे आणि या समोर सोमा. जिंती एक्सप्रेस म्हणून या खेळाडूची ओळख आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. यशांच्या मागे बाबूराव पाटील यांना आपण पाहतोय. आता पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीग अर्थातच PTRBPL जवळ येते आणि प्रत्येकाला वेध लागलेत त्या स्पर्धेचे. चेंडू पडल्यानंतर कट होईल. व्हाईट +1 या 2 अवांतर धावा जोडल्या जात आहेत टीमच्या टोटल मध्ये. खराब टप्पा दिशेवर नियंत्रण नाहीये. कारण ज्या वेळेला तुम्ही या डावखुरी हाताच्या खेळाडूला गोलंदाजी करतात त्यावेळेला तुम्हाला कुठेतरी या टप्प्यावर नियंत्रण हवं असतं आणि ते मात्र नव्हतं. आपटी बार. नो चेंडूचा इशारा. 1 बाउन्स ओव्हर द चा इशारा केला जातोय. 1 पर दी ओव्हर आणि कुठेतरी नो चेंडूचा इशारा केला गेलाय म्हणजेच काय तर फ्री हिट असेल. सोमा खराब गोलंदाजी नियंत्रण नाहीये. नियंत्रणबद्ध गोलंदाजी करावी लागेल. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडूवर चांगला हाताळला जातोय. चेंडू शरीरावर हाताळला. एक धाव मात्र इथे प्राप्त केला. फेकी खराब आहे. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील इथे सहजरित्या अर्जित केली जाते. अशा वेळेला या चुका घडणं स्वाभाविक आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी खराब करता त्यावेळेला कुठेतरी अशा प्रकारच्या चुका होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 8 धावा. 8 रन्स ऑन बोर्ड. बाईक फुटला जाऊन पंच केलाय. डीप पॉइंटला शतरक्षक तैनात होतीये आणि चेंडूचा अंदाज चुकला. इथे मात्र पाय घसरला जातोय. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरीचा प्रयत्न केला जातो. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळते आणि हे पावसाळी क्रिकेट आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये तुम्हाला या गोष्टी सातत्याने वारंवार पाहायला मिळतात कारण हे पावसात खेळलं जाणारं क्रिकेट आहे मित्रांनो. टीमची धावसंख्या धावफलकावर 11. नेल्सन नंबर ऑन बोर्ड. 11 रन्स. सोमा पहिलं षटक घेऊन त्यांच्या समोर भरत कुराडे. मॅन फ्रॉम घोषटवाडी. बॅक फुटला जाऊन चांगला पंच केला. डीप पॉइंट आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाते. भरत कुराडे एका धावेवर मानतील समाधान. स्लाइड मारले क्षेत्ररक्षकाने. त्याच तत्परतेने फेकी देखील करत असताना आपल्या गावासाठी खेळतात हे सगळे खेळाडू. एका बाजूला जिंती दुसऱ्या बाजूला टीम घोषटवाडी. 12 धावा धावफलकावर. पहिलं षटक सोमनाथ अनुते. सोमा या नावाने या खेळाडूची ओळख आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये संतोष डिसले हे मात्र
खूप कमी वेळा खेळताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण प्रत्येक खेळाडूची एक वेगळी चॉईस असते. पावसाळी क्रिकेट प्रत्येक जण खेळ असं नाहीये. बुंदात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न निरुत्तर केले राजेश कुराडे यांना. ही खासियत आहे सोमनाथ यांची, परंतु अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला वारंवार हाताळावे लागतात, कारण अवांतर चेंडू ज्या ज्या वेळेला तुम्ही हाताळता त्यावेळेला तुमच्या संघाला नुकसान होतं. 12 धावा धाव फलकावर. खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. राजेश कुराडे यांना जागेवर उभं ठेवलंय. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतंय. सोमा यांचं पहिल्या षटकाचा होतंय की समाप्त. टीम श्री वाघजाई घोषटवाडी बिनगडी बाद 12. बाबूराव पाटील षटक क्रमांक 2. लोवर फुल टॉस त्यांच्या डगआउट मध्ये चेंडूला फेकून दिलाय. ज्या दिशेला घोषटवाडीचं डगआउट आहे त्यांच्याच खेळाडूने हा झेल टिपलाय, परंतु सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. षटकार भरत कुराडे या खेळाडूने मात्र या पावसाळी हंगामामध्ये या खेळ मात्र वाखण्याजोगा केलाय, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये भरत कुराडे यांचा खेळ अप्रतिम होत असताना सलगचा दुसरा मोठा धमाका. मिड विकेट सीमारेषा पार. घोषटवाडीचा अपराण दाखवणारा षटकार. सलगच्या 2 चेंडूवर 2 षटकार ठोकलेत. टीमची धावसंख्या धावफलकावर तब्बल 24. बाबूराव पाटील यांच्यावर आक्रमण केलं जाते. आता बाबूराव पाटील यांना कमबॅक करावं लागेल, कारण दुसऱ्या बाजूला विचार केला तर घोषटवाडी संघ संपूर्ण पावसाळी हंगाम गाजवलाय. डाऊन द लेग साइड चेंडू सोडून दिला. वाईट +1 या 2 अवांतर धावा जोडल्या जातात टीमच्या टोटल मध्ये. भरत कुराडे त्यांच्या साथीला आहेत राजेश कुराडे. ही आघाडीची जोडी. टीमची धावसंख्या धावफलकावर तब्बल जाऊन पोहोचले 26. बॅकफुटला जाऊन फक्त हलक्या हाताने चेंडूला टॅप केलाय. स्ट्राइक वरती राजेश कुराडे यांना आणण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव सोडली जाते. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 27. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 27. बाबूराव पाटील त्यांच्या समोर मिस्टर पीटीपीएल. विकेट काढण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती होते. क्षेत्ररक्षकाने चांगला प्रयत्न केला, परंतु चेंडू गोलशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 1ने पुढे जात असताना राजेश कुराडे, भरत कुराडे आणि या वर्षीचा रबर बॉल पावसाळी क्रिकेटचा हंगाम भरत कुराडे यांच्यासाठी अविस्मरणीय राहिलाय, कारण या खेळाडूचा खेळ देखील तसाच चांगला राहिलाय. प्रत्येक वर्षी हा एक नवीन खेळाडू आपल्या गावासाठी तयार होत असतो आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक स्पर्धेमध्ये एका खेळाडूला मात्र आपलं नावाची छाप सोडत असताना बाबूराव पाटील चांगला चेंडू हाताळला जातोय.
बाबूराव पाटील म्हणजे एक असे खेळाडू जे सातत्याने चर्चेमध्ये असतात. कलावती 11 अनिल पवार साहेब यांचा संघ आहे पीटी RBPL मध्ये, त्याचे आयकॉन खेळाडू आहेत बाबूराव पाटील. समोर राजेश कुराडे बॅकफुटला जाऊन शॉट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न, इथे मात्र धाव इथे प्राप्त केली जात नाहीये, कारण त्यांना माहित आहे की स्ट्राईकला भरत कुराडे यांना आणायचं आहे. थोडीशी दुखापतग्रस्त पाहायला मिळत आहे. षटकाची होते सांगता 2 षटकांचा होत आहे खेळ समाप्त. टीमची धावसंख्या धाव फलकावर बिनगडी बाद 28. आता शेवटच्या 6 चेंडूवर कितपत मजल मारेल टीम घोषटवाडी, भरत कुराडे किती चेंडू खेळतील यावर खूप काही निर्भर असेल. रॉयल किंग संघाचे आयकॉन खेळाडू राजेश कुराडे आणि दुसऱ्या बाजूला कलावती 11 बाबूराव पाटील हे आयकॉन खेळाडू. एक चांगली फाईट पाहायला मिळाली. 2 मातब्बर खेळाडू बेस्ट वर्सेस बेस्ट. आता अंतिम षटकासाठी कोणावर विश्वास दाखवतायत हे पाहिजे. 28 सूरज डिसले अंतिम षटकासाठी या कर्णधाराने विश्वास दाखवलाय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूने अप्रतिम कामगिरी केली, परंतु हे पावसाळी क्रिकेट आहे, चेंडू वेगळा, क्रिकेटचा फॉर्मॅट जरी तो असेल पण तो एक आव्हानात्मक क्रिकेट. 28 ला षटक क्रमांक 2 ची होते सांगता. तिसरं षटक पहिला चेंडू, पहिला चेंडू हातातून निसटलाय का, परंतु वाईट +1 2 अवांतर धावा जोडल्या जात आहेत. समोर भरत कुराडे ज्या खेळाडूने या डावामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे, भरत कुराडे वैयक्तिक 15 धावा. शॉट आर्म पूल केला आहे, क्षेत्ररक्षक नसेल, फाईन लेगला चेंडू मार्गस्थ होईल, 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. ज्या गोष्टीसाठी भरत कुराडे यांना स्ट्राईक वरती आणले त्या धावा कराव्या लागतील, कारण दुसऱ्या बाजूला टीम नवलाई जिंदी यांचा खेळ देखील चांगला राहिलाय, कारण बाबूराव पाटील सारखा एक मोठा खेळाडू आहे समोरच्या संघामध्ये. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलाय, डीप पॉइंट आहे तैनात, अगदी सरळ हातामध्ये मारलाय, चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक, चांगला झेल टिपलाय आणि भरत कुराडे झेल बाद. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. सूरज डिसले राऊंड द विकेटने बॅकफुटला जाऊन पंच केला, डीप पॉइंट तैनात होते आणि हा झेल पकडणं तुम्हाला स्क्रीनवरती वाटेल सोपं होतं, परंतु ज्यावेळेला तुम्ही मैदानात या तुम्हाला आउटफील्ड किती ओली आहे, चिखल किती आहे, त्यानंतर तुम्ही कल्पना करू शकता की किती कठीण झेल होता. नवीन फलंदाज हिमांशु नवसरे एनट नंबर 3 दाखल झालेत. अद्याप या षटकामध्ये चेंडूंचा खेळ बाकी आहे 4. या 4 चेंडूवर 2 मोठे फटके आले तर घोषटवाडी 40-45 पर्यंत जाईल का हे पाहिजे. एक सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. समोर सूरज डिसले मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय, स्वतःच्या गोलंदाजीवर झेलची संधी, पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात झेल सुटलाय. सूरज डिसले स्वतःवर नाराज असतील, झेल तर सुटला, 1 धाव देखील खर्च केले. आता राजेश कुराडे स्ट्राईक वरती आलेत, कारण या डावखुरी आताच्या खेळाडूने अद्याप या डावामध्ये त्यांच्या नावाला साजेसा खेळ केला नाहीये, आता शेवटच्या षटकामध्ये करावा लागेल. आता रिमझिम बरसणारा पाऊस, आता पावसाच्या हलक्याशा सरी पाहायला मिळत आहेत. खेळपट्टी ज्या वेळेला ओली होते त्यावेळेला फलंदाजी करणं थोडंसं कठीण होऊ शकतं. आता चांगल्या टप्प्यावर चेंडूला हिट करावा लागेल. सूरज डिसले जिंती गावासाठी सातत्याने चांगला खेळ करत आलेत. 32 ला 1. राजेश कुराडे मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकरला लागला आणि यष्ट्यांच्या मागे चांगला झेल टिपलाय. राजेश कुराडे या सामन्यामध्ये निराश केले आपल्या संघाला आणि आपल्या समर्थकांना. राजेश कुराडे बॅक टू द डगआउट. आणि हा पहा ज्या प्रकारे एक खेळाडू पाऊस आला म्हणून धावतायत आणि जसं जणू काही 100 मीटरची रेस आहे, ज्या प्रकारे धावत सुटलेत. आणि जो तो खेळाडू आता मात्र छत्री घेऊन मैदानाच्या मिळेल त्या कोपऱ्यामध्ये आनंद घेत असताना या स्पर्धेचा जिव्हाळा चषक 2025चा आणि काही क्षणचित्र होती.
आमचे कॅमेरामॅन छोटू प्रत्येक गोष्ट टिपत असताना 100 मीटर स्प्रिंट मारले आणि त्यांनी एकीला ज्या प्रकारे धावत सुटलेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 32-2. न्यू बॅटर आकाश बुड इन ॲट नंबर 4. आता या कोसळणाऱ्या पावसामध्ये धावा कराव्या लागतील. आकाश बुड खोलून काढण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला. एक धाव मात्र प्राप्त होईल. या फटक्यावर एक धाव मात्र टीमच्या टोटल मध्ये. हिमांशु त्यांच्या साथीला आकाश. ही जोडी मैदानामध्ये अद्याप फलंदाजी करत असताना 33 धावा धावफलकावर. 33 रन्स ऑन बोर्ड. एक मोठा फटका. चला टीम भवानीनगर सळवे मानाईनगर टॉस साठी या कॅप्टन. बॅट हलवून निसटले. चांगला ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला एक धाव प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फेकी तर चांगली होती आणि सूरज यांना चेंडू पकडण्यामध्ये अपयश आल्याने त्याचा फायदा 2 धावेने होत असताना टीम गोषटवाडीला. या 2 धावेने पहिल्या डावाचा होता की समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर या 2 धावेने 35 धावा. 36 धावांचं लक्ष विजयासाठी. नवलाई जिंती 36 रन्स टू विन. चला टॉस करूया. भवानीनगर सळवे विपक्ष SCT मानाईनगर. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. चला मी विनंती करेन प्रमोद कदम अँड टीम भवानीनगर सळवे कॅप्टन या. SCT मानाईनगरचे कॅप्टन आलेले आहेत. उमेश दादा आपलं स्वागत आहे. 36 धावांचं लक्ष श्री नवलाई जिंती संघासमोर ठेवलेलं आहे. किरणजी मस्कर सरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करत आहोत. टॉस जिंकलाय भवानीनगर सळवे. अमर दादा आता मात्र एक छोटीशी टीम मीटिंग घेतल्यानंतर त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि पावसाळी रबर बॉल मध्ये या गोष्टी आपण थोड्याशा काही प्रमाणात दुर्लक्ष करतो. पण जो टेनिस बॉल ज्यावेळेला चालू होता त्यावेळेला कॅप्टनला तुमचा निर्णय तिकडेच सांगायचा असतो. आणि या पावसाळी क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू मात्र एन्जॉय करत असतो. चला फिल्डिंग लावून घ्या टीम गोषटवाडी. जास्त वेळ घेऊ नका. बाबूराव पाटील आणि त्यांच्या साथीला प्रवीण नेवगे ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. आघाडीला 36 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडूमध्ये करायचे 36. सुरुवात कशी होईल यावर खूप काही निर्भर असेल. कारण दोन्ही खेळाडू जे आहेत ते चांगल्या खेळासाठी जाणले जातात. संतोष डिसले टीम मध्ये नाही आहेत त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. अशा स्थितीमध्ये एका खेळाडूला शेवटपर्यंत कामगिरी चांगली करावी लागेल. आता काही प्रेक्षक या मॅचचा पावसामध्ये देखील आनंद घेत असताना या प्रेक्षक राजाचं मनापासून सहर्ष स्वागत. रविवार म्हणजे क्रिकेट वार. जिव्हाळा चषक 2025 मध्ये पहा काही जे प्रेक्षक आहेत आमचे ते या पावसामध्ये पावसाळी क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आज आपण विचार केला तर क्रिकेट म्हणजे प्रत्येकाचं पहिलं प्रेम
असं प्रत्येक जण बालपणी क्रिकेट खेळत असतो आणि काही छोटे खेळाडू आहेत, काही संघ पराभूत झालाय परंतु घरी गेले नाहीयेत. आणि 5 जिव्हाळी चषक 2025 मध्ये आमचे प्रेक्षक अगदी ज्येष्ठ नागरिक देखील या मॅच मध्ये आनंद घेत असताना एका हातामध्ये छत्री आहे आणि या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपलं देखील सहर्ष स्वागत, वेलकम. आपल्या स्क्रीनवरती त्यांना देखील आमच्या कॅमेरामॅन छोटू दाखवतोय. त्यांच्या बाजूला ते 2 छोटे खेळाडू हरवलेले बॉल मात्र आता शोधत असताना, आणि ही मजा असते बालपणी, ही मजा करायला मिळते. फक्त एकदा मोठा झाल्यानंतर त्या बॉलची किंमत खूप कमी होते. 36चा पाठलाग, दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अक्षय आखाडे, बाबूराव पाटील ऑन स्ट्राइक. चला टीम घोषटवाडी, जास्त वेळ घेऊ नका, अजून खूप मॅचेस बाकी आहेत प्लीज. पहिला चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. यष्टीरक्षकाने प्रयत्न चांगला केला परंतु इथे व्हाईटला तुम्ही एक धाव घेऊ शकला असतात का, तर हा प्रश्न देखील जिंतीच्या समर्थकांना पडला असेल, कारण यष्टांच्या दूरवर चेंडू गेला होता. अक्षय आखाडे, बुंदात टाकलेला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, ही खासियत आहे अक्षय आखाडे. काय वेगाने चेंडू हाताळला जातोय, तेच तर्रार गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आता रिमझिम बरसणारा पाऊस, आणि या रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये अक्षय आखाडे यांचा वेग. समोर प्रवीण नेवगे, ही जोडीवर खूप काही निर्भर असेल नवलाई जिंतीसाठी, कारण 36चा पाठलाग करते. पहिल्या षटक प्रगती पथावर असताना टीमची धावसंख्या धाव फलकावर 2. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन क्षेत्ररक्षकात भरत कुराडे एक धाव प्राप्त केली जाते. दोरीचा प्रयत्न इथे निश्चितच केला जाईल आणि बाबूराव पाटील वेगाने दुसरी धाव देखील पूर्ण करतायत. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये अशा गोष्टी तुम्ही सातत्याने वारंवार पाहू शकता, कारण आउटफील्ड खूप ओली आहेत, चिखल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. शॉट ऑन जॅक बॅटच्या बॉटमला लागलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग अगदी सीमारेषेवर आहे, एकदा प्राप्त केली जाते. अक्षय आखाडे स्वतःच्या गोलंदाजीवर पहा, चेंडू टाकल्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत हे अंतर किती वेगाने पार केले. आणि ग्रामीण क्रिकेट आहे, एक गाव 11चे क्रिकेट आहे, कारण तुम्ही तुमचे सर्वोत्तम देता. खेळणारे फक्त 11 असतात परंतु संपूर्ण ग्रामस्थ सर्व गावाच्या नजरा तुमच्यावर असतात. बाबूराव पाटील कलावती 11चे आयकॉन खेळाडू आहेत. पिट्टी RBPL पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग काही दिवसांवर येऊन टेपले आणि आयकॉन खेळाडूला खेळ देखील तसाच करावा लागेल. फुल टॉस चेंडू बॅटच्या बॉटमला लागलाय, मिस टाइम स्ट्रोक. अक्षय आखाडे चेंडूचा अंदाज घेत असताना कॅच ड्रॉप. एक झेल पकडण्यासाठी 4 क्षेत्ररक्षक जवळ गेले परंतु चेंडू अक्षय आखाडे यांच्या हाताला लागून जमिनीला दान झालाय. हा सुटलेला झेल या मॅच मध्ये काय उपद्रव करेल, बाबूराव पाटील यांना मिळालेलं जीवनदान या मॅचला कलरनी देणारा क्षण असेल का, येणारी वेळेमध्ये आपल्याला स्पष्ट होईल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 7. आता प्रत्येक खेळाडूवर संघ मालकांचं लक्ष असेल, कारण 8 संघ मालक, 8 आयकॉन, 8 चॉईस खेळाडू. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 3रं पर्व, आणि प्रत्येक खेळाडू आपल्या गावाचं क्रिकेट खेळल्यानंतर आपल्या तालुक्यासाठी खेळण्याची संधी च्या शोधात असतो, आणि ती संधी मात्र प्राप्त होते तुमच्या खेळाने. तुम्ही तुमच्या सर्वोत्तम प्रदर्शन करा, तुम्हाला तालुक्याला, तुम्हाला जिल्ह्याला खेळण्याची संधी प्राप्त होते. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, इथे या सातत्याने चुका होत आहेत अक्षय आखाडे यांच्या माध्यमातून. कुठेतरी या वेगवाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू थोडासा ओला आहे, हलकासा पाऊस पडत असताना, आणि तुम्ही ज्या वेळेला वेग धारण करता त्यावेळेला टप्पा कुठेतरी भरकटला जातो, आणि तेच होतंय. 9 धावा धाव फलकावर. चेंडूची दिशा मिस केली आणि ज्या विकेटची गरज होती टीम घोषटवाडीसाठी, आणि अक्षय आखाडे आणि बाबूराव पाटील यांची काठी काढली आहे. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, मोठ्या विकेटचं पतन. नवलाई जिंतीचा आघाडीचा फलंदाज बाद.
भवानीनगर सळवे आपण टॉस जिंकलाय, बॅटिंगचा घेतला निर्णय. एससीटी मानाईनगर आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचंय. बाबूराव पाटील बाद झालेत आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना इनॅट नंबर 3 निखिल. चा पाठलाग चालू आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 9. पहिला चेंडू निखिल खोदून काढलाय. बॉटम हँडचा चांगला वापर. चेंडू मिड विकेटला 6 धावांसाठी करेल हवाई सफर. जिव्हाळा चषक षटकार. काय फटका सजवलाय. ज्या प्रकारे निखिल पहिला चेंडू खेळण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाले आणि हेलिकॉप्टर ज्या वेळेला तुम्ही फटका खेळता त्यावेळेला तुमचा बॉटम हँड किती मजबूत असणं गरजेचं आहे ते पहा. 12 मध्ये आता 21 धावांचं समीकरण. बाबूराव पाटील जरूर बाद झालेत, परंतु निखिल आणि त्यांच्या साथीला प्रवीण नेवगे या जोडीला मात्र चांगला खेळ करावा लागेल. आणि महत्वाच्या षटकासाठी या वर्षीचा पावसाळी हंगाम ज्या खेळाडूने पाटण तालुक्यासाठी गाजवलाय, गोषटवाडी गावचे खेळाडू भरत कुराडे दाखल झालेत. हे महत्वाचे 6 चेंडू असतील, कारण या 6 चेंडूवर जास्त धावा आल्या तर जिंती या मॅच मध्ये शिरकाव करू शकते. 12 मध्ये करायचे आहेत 21 आणि या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर घोषटवाडी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. 12-21 समोर प्रवीण नेवगे. भरत कुराडे ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. पहिला चेंडू भरत कुराडे यांचा ऑन साइडला खेळाय. प्रवीण नेवगे आणि क्षेत्ररक्षक दूरवरून येतील. एक धाव प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न. प्रवीण नेवगे यांना दुसरी धाव हवी होती, परंतु निखिल यांनी नकार दिलाय. कारण इथून घाई करण्याची आवश्यकता नाहीये नवलाई जिंती. कारण इथून जर एखादा गडी बाद झाला तर मॅचला कलटणी येऊ शकते आणि तेच निखिल यांचं म्हणणं आहे. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही कॉलिंग खूप महत्वाचं असतं. 15 धाव फलकावर. बॅकफुटला जाऊन पंच केला. डीप पॉइंट आहे तैनात. क्षेत्ररक्षक वेगाने दूरवरून आलेत आणि चांगला झेल टिपलाय. आणि निखिल यांचं मात्र विकेटचं पतन. झेल टिपल्यानंतर ते धावत काय येत होते हे आता कळत नाहीये आणि ते लगेच स्लाइड मारण्यासाठी येत होते. फ्री मध्ये या RSA गोटिवलीचं मैदान तुम्ही तुमच्या गावासाठी खेळत असताना या गोष्टीचा आनंद घेऊ शकता. झेल चांगला टिपला, त्यानंतर ते धावत आले आणि ते मात्र मनमुराद आनंद घेत असताना आणि पडल्यानंतर ते सांगतात की मी निवांत मध्ये बसून राहीन. अगदी झोपलेत. निखिल बाद झालेत. टीमची धावसंख्या धाव फलकावर 16-2 आणि 5 स्लो मोशन मध्ये ओमसाई MTC या वाहिनीवरती क्षणचित्र पाहू शकता तुमच्या स्क्रीनवरती. आता घरी गेल्यानंतर मात्र त्यांची ओवाळणी करतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना सूरज डिसले. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला की भरत कुराडे यांचे 6 चेंडू खूप महत्वाचे असतील आणि जर पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्या असत्या तर आता निखिल बाद झाले नसते. प्रवीण नेवगे स्ट्राईक वरती असते, परंतु क्रिकेटमध्ये असं नसतं. जर आणि तरला अजिबात महत्व नाहीये. त्या धावेचा त्यांनी नकार दिला, ते बाद झालेत. वेलकम शिवाजी द बॉस. हाफ ट्रॅकर चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. सूरज डिसले यांचा डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. भरत कुराडे चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये धारदार कामगिरी करतायत. सूरज डिसले शॉर्ट आर्म जॅक. अक्षय आकडे यांच्याकडून चुकी होणं कठीण आहे. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. सूरज डिसले 0 बाद. 36 पाठलाग करते टीम नवलाई जिंतीय. 3 गडी बाद 16. अद्याप 20 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय 4. चांगला झेल टिपला अक्षय आखाडे ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं आणि त्यानंतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. भरत कुराडे कोशटवाडी संघासाठी या पावसाळी हंगामामध्ये फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. नवीन फलंदाज सोमा. इनॅट नंबर 5.
चला बॅटिंग करणारी टीम जिंकती, थोडस फास्ट खेळूया. 16 धावा धाव फलकावर, आता 20 धावांची आवश्यकता आहे. 16 ला 3, 9 ला जिंकती. न्यू बॅटर सोमा ऑन स्ट्राइक. सोमा पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, अपील तर केली आहे, पंचांचा स्पष्ट नकार. आणि का मला सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून म्हटलं जातं, पहा ही गोष्ट तुम्ही पाहू शकता. अक्षय शिंदे कुसरूंचे खेळाडू आहेत, ते देखील चांगलं यष्टीरक्षण करतात. संदीप बावडेकर त्यांनी देखील चांगलं यष्टीरक्षण केलंय. आणि हे खेळाडू घोषटवाडीचे हिमांशू अप्रतिम यष्टीरक्षण. डॉट बॉल. संतोष डिसले टेनिस बॉल मध्ये त्यांचं चांगलं यष्टीरक्षण असतं. इंद्रजित पाटील मॅन फ्रॉम डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. बॅकफुटवरून पंच केलाय सोमा यांच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या डोक्यावरून. काल त्यांचा वाढदिवस झाला आणि आज मात्र येतोय धमाकेदार षटकार. विपक्ष टीम एससीटी मानाईनगर. टॉस जिंकला भवानीनगर सळवे, त्यांनी घेतलाय फलंदाजीचा निर्णय. परंतु ही मॅच रंगतदार अवस्थेमध्ये येऊन टेपले. 6 मध्ये 14. प्रवीण नेवगे 2 चेंडू फक्त बाहेर मारायचे, ते 2 क्लिअर करतील का? कारण हे पावसाळी क्रिकेट आहे, वाटतं तेवढं सोपं नाहीये हे समीकरण. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला. डीप पॉइंट आहे, तैनात. 1 धाव प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रवीण नेवगे यांना दुसरी धाव हवी आहे. फेकी तर केली आहे जरूर खराब, परंतु इथे पकडता आला नाही चेंडू हिमांशू यांना. आता हिमांशू यांना देखील विश्वास बसला नसेल काही क्षणाला, कारण पावसाळी क्रिकेटमध्ये हा चेंडू पडतो त्यावेळेला वेगन येतो आणि चिखल असतो. 2 धावा जोडल्या जात आहेत. 5 चेंडू मध्ये आता 12 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके प्रवीण नेवगे, परंतु दुसऱ्या बाजूला सचिन कुराडे या खेळाडूने देखील संघाचा विश्वासार्थ ठरवेल का हे पाहायचंय. कारण प्रवीण नेवगे यांच्याकडे क्षमता आहे, एक हार्ड हिटर बॅटर. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, हिमांशू यांचा यष्टीरक्षण पहा, अपील केले आणि इथे मात्र पंचांचा निर्णय. फलंदाज यष्टी इच्छित आणि जी विकेट हवी होती टीम घोषटवाडीला, ती विकेट मात्र प्राप्त झाली आहे. हिमांशू नवसरे या मॅच मध्ये कलाटणी देणारा क्षण मात्र प्राप्त केलाय. चांगलं यष्टीरक्षण. आपले एकच कॅमेरा आहे त्यामुळे रिव्ह्यू नाहीये. चेक केलं जाईल, परंतु यष्टीरक्षण ज्या प्रकारे आपण पाहतोय वरच्या दर्जाचं यष्टीरक्षण, काय यष्टीरक्षण करत असताना हिमांशू नवसरे प्रवीण नेवगे इथून जर बाद झालेत का तर हे पाहायचंय. ऑनफिल्ड अंपायरने तर बाद घोषित केले, परंतु आता इथे मात्र टेक्निकल टीम ओमसा एमटीसी इन ऍक्शन. कारण तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करण्याला हरकत नाहीये. चला प्लीज मॅच चालू करा. फलंदाज नाबाद आहेत.
प्रवीण नेवगे इथे मात्र सुदैवाने बसवलेत, परंतु यष्टीरक्षण वर्ष दर्जाचं झालंय. हिमांशू नवसरे, चला प्लीज मॅच थांबवू नका, मॅचला स्पीडअप करा मित्रांनो प्लीज. चला मॅच चालू ठेवा. अंपायर्सला सगळ्यांनी सांभाळून घ्या. आपल्या अंपायर्स एमसी क्वालिफाईड अंपायर नाहीयेत, तर थर्ड अंपायर मध्ये हे दिसून आलं खेळाडू हल्लेलाच नाहीये. सो आपण मॅच खेळूयात आणि लगेच मॅचच्या दिशेने जाऊया. थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतला. अंपायर्स, लेग अंपायर तुम्हाला विनंती करतो थोडा वेळ थांबा. थर्ड अंपायर तुम्ही घ्या आणि त्यानंतर डिसिजन द्या भाऊ. 4-12 मॅच ऑन. प्रवीण नेवगे ऑन स्ट्राईक. हा चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉलच्या प्रतीक्षेमध्ये होते प्रवीण नेवगे, परंतु यष्टीरक्षण या चेंडूवर देखील अप्रतिम होत असताना हिमांशू नवसरे डॉट बॉल. 3 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता, एक मोठा फटका आवश्यक आहे. 3 चेंडू 12 धावा, एक मोठा फटका जिंतीसाठी गरजेचा आहे. तो येईल का? ओव्हर पे चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने येतील, एकदा प्राप्त केले जाते, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. स्लाइड मारली आहे, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. 2 चेंडू मध्ये 10 धावा. प्रवीण नेवगे मॅन ऑफ द मोमेंट. या क्षणाला जर तुम्हाला सुवर्ण क्षणामध्ये परावर्तित करायचं असेल तर एक बिग हिट हवी आहे. 2 चेंडू 10 ची गरज. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. सचिन कुराडे काय गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये दुसरं षटक हाताळलं भरत कुराडे यांनी, तिथे देखील प्रभावित केलं. 2 चेंडू 10 धावा. एक महत्वाचा आणि एक योग्य चेंडू टाकायचा आहे सचिन कुराडे यांना. इथून एक मोठा फटका, एक बिग हिट प्रवीण नेवगे जिंती संघासाठी अत्यावश्यक आहे. आता बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे, नाराज आहेत स्वतःवर प्रवीण नेवगे आणि एक धाव प्राप्त झाले म्हणजे सामना आता खुला झालाय. वेगाने बीट केलं सचिन कुराडे यांनी आणि काय सांघिक खेळ राहिलाय घोषटवाडी संघाचा, कारण या संघाने फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षणामध्ये सगळ्यांना प्रभावित केलंय आणि या वर्षीचा पावसाळी हंगाम या टीमने गाजवलाय. हताश निराश आहेत प्रवीण नेवगे. 1 चेंडू 9. चांगली गोलंदाजी सचिन कुराडे यांची. संघाने विश्वास दाखवला आणि तो विश्वास मात्र त्यांनी सार्थ ठरवलाय. हा चेंडू देखील सोडून दिलाय. वाईट +1. या 2 धावा मात्र प्राप्त केले जातात. 1 चेंडू 7 धावा. आजच्या या जिव्हाळ्याच्या चषकामध्ये दुसरा सामना आहे तो 1 चेंडू 7 वर गेलाय. अचानक बनपुरी 1 चेंडू मध्ये 7 पाहिजे होत्या आणि सनिकांकाने षटकार टोकला होता. आता इथे 1 मध्ये 7. क्रिकेटमध्ये एका धावेला किती महत्व असतं पहा. प्रवीण नेवगे 1 मध्ये 7. सचिन कुराडे या मॅच मध्ये हिरो बनतील का. 1 मध्ये 7. एक अवांतर चेंडू येईल का आणि तसं झालंय. वाईट +1. या 2 धावा. आता 1 चेंडू 5 धावांची गरज. वॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. एका बाजूला घोषटवाडी आणि एका बाजूला जिंती. दोन्ही संघ मॅच सोडायला तयार नाहीयेत. ही मॅच मात्र चित्त थरारक रंगतदार अवस्थेमध्ये येऊन टेपल्या. 1 चेंडू 5 ची गरज. प्रवीण नेवगे आतापर्यंत झाले ते विसरून खेळ करावा लागेल. एक मोठा फटका. एखादा घास तोंडामधून घशामधून पोटामध्ये जाणं वेगळी बाब आणि घशातून बाहेर येणं ही वेगळी बाब. हा घास कोणाच्या घशातून आतमध्ये जाईल आणि कोणाच्या बाहेर जाईल. 1 मध्ये 5 ची गरज. प्रवीण नेवगे ही कॅन डू इट. मॅन ऑफ द मोमेंट. वॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. 2 अवंतर चेंडू. वाईट +2 आल्या आणि मॅच मात्र जिंकले प्रवीण नेवगे. नवलाई जिंती. जसा आपण उल्लेख केला की एखादा घास घशातून पोटात जाणं आणि तोच घास घशातून बाहेर येणं ही मॅच तशी पाहायला मिळाल्या. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. टाळ्या वाजतात प्रवीण नेवगे यांच्यासाठी आणि एक खेळ मात्र प्रवीण नेवगे अशाच प्रकारचा करतात. अभिनंदन टीम. नवलाई जिंती हाडलक बाडलक्षीय वागजाय देवी घोषटवाडी. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि सचिन कुराडे यांनी मॅच आणली आणि त्यानंतर मॅच त्यांनी गमावली देखील.